नमस्कार मंडळी, मी उमेश कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा जो प्रवास आहे तो आहे किल्ले सुधागड। सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे। या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणाळे लेणी ही 2200 वर्षापूर्वीची आहे। यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितक्याच जुना किल्ला असावा। पुराणात भृग ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात। याच ऋषींनी ओराई देवीची स्थापना या डोंगरावर केली। शिवाजी महाराजांनी 1657-58 मध्ये जेव्हा आदिलशाही मुलूक जिंकला त्यावेळी सुधागडावर हा किल्ला स्वराज्यात सामील झाला असावा। नारो मुकुंद सबनीस यांच्याकडे गड होता। शिवरायांनी या गडाचे भोरबगडवरून सुधागड असे नामकरण केले। राजधानीसाठी याही गडाचा विचार शिवरायांनी केला होता असे सांगितले जाते। पहिल्या पायऱ्या म्हणजे पहिल्या टप्प्यातल्या पायऱ्या तुम्हाला मी दाखवतो आता। हे बघा, आपण आता तिथूनच वर जाणार आहोत। चला तर पहिल्या टप्प्याची शिडी अजूनही भक्कम आणि मजबूत आहे, त्यामुळे चालताना जराही भीती वाटत नाही किंवा कुठे अडथळा निर्माण होत नाही। पहिला टप्पा पार केल्यानंतर हा थोडासा दगडाचा पॅच येतो आणि तो पार केल्यानंतर पुन्हा दुसरा टप्पा म्हणजेच अजून एक शिडी दिसते। ती 2 टप्प्यामध्ये विभागलेली आहे। हा दुसऱ्या शिडीचा टप्पा पार केल्यानंतर आजूबाजूला पाहिले असता दूरवर पसरलेल्या पर्वतरांगा आपल्या नजरेस पडतात। पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळीकडे कसे हिरवेगार दिसत होते। थोडंसं इतिहासात डोकावलं असता गडाच्या पायथ्याशी असलेल्या पच्छापूर या गावात छत्रपती संभाजीराजे व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती। महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी औजी चिटणीस यांचा मुलगा बाळाजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जत या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी छत्रपती संभाजीराजांनी सुधागड परिसरात असलेल्या परळी या गावात हत्तीच्या पायी दिले। इसवी सन 1694 साली असा उल्लेख आढळतो की साखर दर्यात मालवजी नाईक कारके यांनी माळ लावली। सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथमच किल्ल्यावर चढले। या धारकांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले। त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले। 25 पुढे जाऊन गस्त मारली। भोकडसेलेचा पहारा मारला। पुढे भोराईच्या टप्प्यावर गेले तोच सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले। हाणाहाण झाली। त्या समयी किल्लेदार कामास आले आणि उपरांतिक जाऊन सदर काबीज केली। दोन्हीही चिलखती बुरुज आजही चांगल्या अवस्थेत पाहायला मिळतात। ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। तर मंडळी, आत्ता मी पोचलोय ते चिलखती बुरुज, पच्छापूर साईडला असणारा। हे बघा, या इथून पायऱ्या आहेत। मी तुम्हाला दाखवतोच एक काहीच वेळात, पण तत्पूर्वी हे बघा, चिलखती बुरुज बार रायगड परिवार। तर इथून दिसणारा हा जो व्ह्यू आहे तो बघा तुम्ही, किती अप्रतिम आणि सुंदर दिसतोय। एकदम म्हणजे असं डोळ्याचे पापणे मिटून टाकणार आहे।
तर मित्रांनो आता आम्ही खालच्या दिशेला चाललो त्या पायऱ्या उतरून. तर इकडे आपल्याला काय बघायला भेटतं हे आपण बघू. पायऱ्या बघितल्या तर एकदम खडी आहे, जी उभ्या पायऱ्या आहेत पूर्ण. आणि हा दरवाजा ओ अप्रतिम, एकदम सुपर. तर काय दिसत नाही आहे, अंधार आहे. माझ्यामध्ये पूर्ण बसून जावं लागतं. हे बघा, त्याची उंची फार कमी आहे. मित्रांनो बघितलात किती वाकून यायला लागले. एकदम छोटासा दरवाजा आहे, तुम्ही इथे बघू शकता. किती छोटा दरवाजा आहे बघा, पूर्ण वाकून यायला लागले. एकदम दिसतोय बघा, आणि ह्याची उंची पण बरीच आहे. पूर्ण असा खडकाळ इकडचा प्रदेश बघितला तर पूर्ण दगड, काताळ, भरभक्कम. पश्चिमेकडचा बुरुज बघून झाल्यानंतर आम्ही निघालोय ते आता पूर्वेकडील बुरुज बघण्यासाठी. तर मंडळी, चिलखती बुरुज आपण दुसऱ्या ठिकाणचं बघितलं, आता पूर्वेकडचा बघायला लागलो. तर हा पूर्वेकडील चिलखती बुरुज आहे. बघा कसा आहे. तर मंडळी, पावसामध्ये येण्याचा हाच एक फायदा होतो आपल्याला की जागोजागी आपल्याला असे वॉटरफॉल बघायला मिळतात. आणि आपल्याला अजून हा पल्ला पूर्ण गाठायचा आहे त्या टोकापर्यंत. सो हा वॉटरफॉल कसा आहे मला सांगा कमेंटमध्ये. पावसाळ्यात ट्रेक करण्याची हीच एक मजा असते की तुम्हाला जे नेचर आहे, जे आपलं निसर्ग आहे, आपला निसर्ग आहे, तो खूप अप्रतिम आणि खूप सुंदर दिसतो बघा. हे बघा, आणि त्याच्यात हे असे पडणारे धबधबे एकदम चांद लावून जातात. किती मस्त आहे ना. चला आपण थोडी त्याच्यात मजा मस्ती करू आणि मग वरती जाऊ. कसं वाटतंय शंतनू? चिल. तर मित्रांनो, फायनली आपण गडावर पोहोचलोय आणि हा नजारा बघा, पूर्ण सगळीकडे धुकं दिसतंय. खूपच धुकं जमा झालंय आणि पाऊस पण असा जोरदार पडतोय. फायनली आपण या झेंड्याकडे पोहोचलोय. तर आपण पटकन बघू, तिथे एक मंदिर दिसतंय, त्या मंदिरात जाऊ. तर मित्रांनो, फायनली आपण मंदिराजवळ पोहोचलोय. कमळ तळे महादेव मंदिर सिद्धेश्वर. तर हे बघा, या साईडला आपल्याला दिसतंय की मंदिर आहे आणि तळ पण आहे. तर चला तर आपण पटकन मंदिर पण बघू आणि ते तळ पण बघू. किल्ल्यावर पाहण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत. त्यामध्ये किल्ल्यावरती पठाराचे 3 विभाग होतात. पहिला भाग म्हणजे वाड्यासमोरील पश्चिमेकडील पठार. या परिसरात मोठ्या प्रमाणात वास्तूंचे अवशेष दिसतात, कारण जमीन समतोल असून तलाव आणि मोठी टाकी आहेत. तसेच आपल्याला इथे
महादेवाचे मंदिरसुद्धा भेटते. दुसरा विभाग म्हणजे भोराई देवीचे मंदिर आणि टकमक टोकापर्यंत असलेला परिसर हा निमुळत असून येथे 4 विशाल कोठारांचे अवशेष आहेत. तर तिसरा भाग म्हणजे पूर्वेकडील परिसर. इकडे एक विशाल बुरुज असून वाढलेल्या जंगलात काही अवशेष आढळून येतात. तर या गडावरती महादरवाजा, भोराईचे मंदिर, शिवमंदिर, विशाल कोठारे, टकमक टोक अथवा त्याला बोलते कडे असे देखील संबोधले जाते. तर मित्रांनो, या साईडला तुम्ही बघितलं मागच्या साईडला तर मागे एक तळ दिसतंय बघा. भरपूर असं मोठं तलाव आहे. मंदिर बघून झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो ते पंत सचिव वाड्याकडे. या किल्ल्यावर असणारा पंत सचिवांचा सरकार वाडा हा इसवी सन 1705 साली बांधलेला आहे. चौसोपी आकाराच्या या मजबूत व भव्य वाड्याची अर्धीच बाजू राहिली आहे. तथापि श्री भोराई देवस्थान विश्वस्त मंडळाने पुनर्मांडणीचे काम हाती घेतले आहे. या वाड्याला 2 दरवाजे असून ऐसपैस ओटा आहे, 2 बंद खोल्या आणि 1 माडी आहे. मंडळी, इथे भगवान शंकर यांचं मंदिर आहे. तर तेच बघण्यासाठी आता आपण पुढे चाललो आहोत. वाडा बघितला पण वाडा बंद होता, त्यामुळे आतून बघायला नाही भेटला. सो जेवढा मला बघायला भेटला तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आता आपण भगवान शंकर यांच्या मंदिराकडे चाललो. हे दुसरं मंदिर आहे ते आम्हाला भेटलं आहे आत्ता. तर याचा पण दरवाजा बंद आहे सध्या. इथे लिहिले दिंडी तटबंदी, चोर दिंडी तटबंदी. तर ह्या इकडे पायऱ्या गेल्यात या इकडच्या. मे बी त्या टकमक टोकाकडे गेल्या असतील, काही अंदाज नाही आहे. आपण इकडे जाऊ, इकडे नाही इकडे जाऊ. पाऊस किती भयानक पडतोय, म्हणजे सतत पाऊस पडत आहे, सतत पाऊस, नुसता पाऊस पाऊस पाऊस. काही दिवस पाऊस नव्हता पण आता भरपूर पाऊस पडतोय. तर कॅमेरा पण ओला होतोय, ब्लर होतोय, कॅमेरा नीट दिसत नाही आहे. समोर अजून एक वाडा दिसतोय आपल्याला आणि तिथून काही लोक चालत येतात पण धुकं असल्यामुळे ते आपल्याला दिसत नाही आहेत. इथे एक पाण्याची टाकी आहे आणि या बाजूने आपण आलो. तर चला आपण इकडे काय आहे बघू. इथे बऱ्याच वास्तू दिसतात, म्हणजे पूर्ण इथे एक मंदिर आहे हे बघा. थोडं पुढे चालत आल्यानंतर भोराईच्या मंदिराजवळ पोचलो. तर मंडळी, या देवीच्या मंदिराची स्थापना भृग ऋषींनी केली होती. तर या मंदिराचे व्यवस्थापक संतोष खंडागळे यांनी याबद्दल बरीच माहिती दिली. जगत्जननी ब्रह्म देवता ब्रह्म इच्छित कामना सिद्धर्थम
तुम्हाला या किल्ल्यावर राहायचे असेल तर जेवणाची सोय तसेच राहण्याची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल. स्क्रीनवर नंबर डिस्प्ले केलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉल करून तुम्ही तिथली पूर्ण माहिती घेऊ शकता. तसेच तुम्हाला राहायचे असेल तर त्यांना कॉल करून सांगू शकता. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये पण हा नंबर मी तुम्हाला दिलेला आहे. हां, तो त्रिपुरा पौर्णिमा असते बघा. बरोबर. दिवाळीच्या नंतर जी पौर्णिमा असते ती त्रिपुरा पौर्णिमा. त्रिपुराचा तो ज्योत असतो तो त्याच्यावर लावला जातो. आणि तालुक्यामध्ये ते पूर्वी आम्ही करतो. त्रिपुराचा आम्ही तो दिवाळीला ठेवतो आम्ही. हां, त्रिपुरा पौर्णिमेला. तर आपले नंबरही ठेवा. नंबरही लोकांना आणि कसं होईल, लोकांना राहण्याची जेवणाची व्यवस्था शाकाहारी आपण गडावर करतो. तर मित्रांनो, आपण मंदिरातून आता जाऊन आलो आहे. तर आता पुढचा जो प्रवास आहे तो आमचा महादरवाजाच्या दिशेने आहे. तर हे ते मंदिर इथून आता आपण बाहेर आलो. तर या साईडला जे आहेत ते पूर्ण समाधी आहेत. त्यांचे जे वीरमरण ज्यांना प्राप्त झालं लढाईमध्ये त्यांच्या नावाने म्हणजे त्यांच्या स्मरणार्थ ते बांधलेले आहेत. तर आपण पटकन खाली जाऊ आणि जो महादरवाजा आहे तो बघून घेऊ. चला, हे बघा, हा आहे तो महादरवाजा. तर आपण खाली जाऊन पटकन बघू आणि याचं थोडंसं स्ट्रक्चर आहे ते मी तुम्हाला वरून दाखवतो की कसं दिसतं. हा दरवाजा म्हणजे रायगडावरील महादरवाजाची प्रतिकृतीच जणू. 2 भव्य बुरुजांनी संरक्षित प्रवेशद्वार, 2 सुंदर कोरलेले शरब आहेत. तसेच आजही नक्षीकाम शाबूत आहे. बुरुजावर उभे राहून पुढील गाडीतील येणारा शत्रू सहज टप्प्यात येतो. तसेच चौकटीतून खाली पाणी वाहून जाण्यास वाट केली आहे. तर मित्रांनो, मी आता चाललोय खाली. तर खाली जाऊ आपण आणि बघू खालून दरवाजा कसा दिसतो. तर प्रत्यक्ष आपण त्याचा अनुभव घेऊ की दरवाजा कसा दिसतो. वा, काय नजारा आहे बघा. पाऊस मित्रांनो जरा पण थांबत नाही आहे. सतत पाऊस पडतो कंटिन्यू. आणि हे दृश्य बघा किती अप्रतिम. तर मेन जो दरवाजा आहे तो तुम्हाला मी आता दाखवतो. लोखंडी गज, नक्षीकाम, लोखंडी आणि हे
दोरीव काम. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुन्हा भेटेन. तर आत्ता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.